ब्रेकनंतर आपलं स्वागत। अभिनेता सलमान खानच्या वांद्रे पश्चिम येथील गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणामधल्या एका आरोपीनं पोलीस कोठडीमध्ये आत्महत्या केलेली असून अनुज थापन नावाच्या आरोपीनं पोलीस कोठडीमध्ये चादरीनं गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर त्याला पुढच्या उपचारासाठी नजीकच्या जीटी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं, परंतु उपचाराच्या दरम्यान त्याचा मृत्यू झालाय। सागर पाल आणि विकी गुप्ता या शूटर्सना शस्त्रास्त्रांचा पुरवठा केल्या प्रकरणामध्ये अनुज थापन आणि सोनू कुमार बिश्नोई यांना पंजाबमधून अटक करण्यात आलेली होती। अनुजला या प्रकरणामधल्या इतर 6 आरोपींसह एकाच कोठडीमध्ये ठेवण्यात आलेलं होतं। सलमानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणामध्ये अनुजकडून लॉरेन्स बिश्नोई गँग संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती मिळणं अपेक्षित होतं। या प्रकरणामध्ये सीपीने लवकरच परमिशन दिला अशी खूप प्रकरण आहेत। त्याच्यामध्ये सीपीने 10-10, 8-8 दिवस घेतलाय, 15 दिवस घेतलाय। असा कुठे पण लिहिला नव्हता की आरोपी हॅबिच्युअल ऑफेंडर होते। आरोपीच्या अगोदर पण कुठे फक्त त्याला काय बिश्नोई संगती नाव जोडलं त्यामुळे त्याला मोकपा लावला, असं नाही असतो। कधी पण कसा असतो, महाराष्ट्र ऑर्गनायझिंग क्राईम लावतात तर त्याच्यासाठी त्यांना प्रॉपर एव्हिडन्स आणि प्रायमा फेसी एव्हिडन्स पाहिजे, नंतर लावू शकतात। आणि आता सध्या आरोपी नंबर 4 जे एक्सपायर झाला त्याच्यामुळे पण हे पण त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशनमध्ये पण प्रेशर आणलाय आणि फोर्सफुली इन्व्हेस्टिगेशन केलं, त्यामुळे तो आरोपी एक्सपायर झाला। त्यामुळे आम्ही हायकोर्टमध्ये रीट दाखल करूया आर्टिकल 226 मध्ये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।